नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मुलांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल यावरील आपण मुलांनो नदी प्रणाली या टॉपिकवरचे मुलांनो विचारण्यात आलेल्या प्रश्नांचं आपण विश्लेषण करणार आहोत. जसं मुलांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये होणारी जी आरोग्य भरती किंवा जिल्हा परिषद भरती आहे ही बघितलं मुलांनो तर यामध्ये TCS आणि IBPS पॅटर्ननुसार मुलांनो कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहे हे सुद्धा आपण मुलांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणती डोंगर रांग ही बघितलं तर नर्मदा नदी आणि तापी नदीचे खोरे दरम्यान जलविभाजक आहे. आता मुलांनो लक्षात येते की आपल्या महाराष्ट्राच्या एक्झॅक्टली उत्तरेकडे मुलांनो नर्मदा नदी आहे, बरोबर आहे. आणि या नर्मदा नदीच्याच खाली मुलांनो बघितलं तर तापी नदी आहे. आणि या दोन्ही नदीचे खोरे मुलांनो एका पर्वतरांगेने काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे. तर ती पर्वतरांग मुलांनो बघितलं तर सातपुडा. कोणती? सातपुडा. आता यावरून दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेकडे मुलांनो कोणती पर्वतरांग दिसून येते तर सातपुडा. नदीबद्दल विचार केला तर मुलांनो कोणती तर नर्मदा नदी. त्याचबरोबर मुलांनो नर्मदा नदीसाठी लक्ष ठेवा की नर्मदा नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलांनो सर्वात कमी प्रमाणामध्ये नदी प्रणाली म्हणजे हिने महाराष्ट्राचा खूप कमी भाग व्यापलेला आहे. पण नर्मदा नदी बघितली मुलांनो तर ही भारतातली सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे. ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी. त्याचबरोबर तापी जी आहे मुलांनो हे आपल्या महाराष्ट्रातली मुलांनो सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी. आता पश्चिमवाहिनी नदीसाठी एक कॉन्सेप्ट आणखी लक्षात राहू द्या. ज्या नद्या मुलांनो बघितलं तर अरबी समुद्राला मिळतात त्या सर्व मुलांनो पश्चिमवाहिनी नद्या आहे. आणि ज्या मुलांनो बघितलं तर बंगालच्या उपसागराला मिळतात त्या सर्व नद्या मुलांनो बघितलं तर पूर्ववाहिनी नद्या आहे. आणि महाराष्ट्रातल्या मुलांना बघितलं तर ज्या पश्चिमवाहिनी नदीने एकूण 25% एवढा भाग व्यापलेला आहे. 25% भाग एवढा व्यापलेला आहे. आणि त्याचबरोबर पूर्ववाहिनी नद्यांनी मुलांना महाराष्ट्राचा एकूण 75% भाग व्यापलेला आहे. तर ही पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. यावरून तुमचे बरेचसे प्रश्न काय होणार मुलांना सुटून जाणार. पुढचा प्रश्न बघू. त्याचबरोबर बघा मुलांनो एक मॅप थोडंसं डोक्यामध्ये राहू द्या. पर्वतरांगाबद्दल आणि नद्यामध्ये बघा उत्तरेकडची पहिली कोणची मुलांनो नर्मदा आणि दक्षिणेकडची कोणती कृष्णा नदीवर मुलांनो TCS कंपनीने बरेचशे वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर आता मुलांनो TCS कंपनीने लांबी विचारलेला आहे. आता IBPS कंपनी मुलांनो बघितलं तर यांचे संगम विचारू शकते, संगम. तर हा पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आता यांच्या ह्या ज्या डोंगर रांगा मुलांनो या आपण तुम्ही पाठ करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून लक्षात राहू द्या तुमच्याला. पुढे बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे, नर्मदा नदी कोणत्या दोन राज्याची सीमा बनवते? त्याचं उत्तर येते मुलांनो महाराष्ट्र आणि कोणचा? गुजरात. आता बघितलं मुलांनो तर ही मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश करते. महाराष्ट्राच्या मुलांनो वायव्य भागामध्ये ही वाहते आणि तिथून नंतर मुलांनो ती गुजरात राज्यात प्रवेश करते. गुजरात राज्यात प्रवेश करते मुलांनो कुठून तर बघितलं तर नंदुरबार या जिल्ह्यातून. मग ती पुन्हा परत येत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. एक कॉन्सेप्ट लक्ष ठेवा. त्याचबरोबर मुलांनो मध्य प्रदेशमध्ये बघितलं तर 1000 म्हणजे किती 1078 किलोमीटर वाहते. नंतर ती 32 किलोमीटर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वाहते. आणि त्यानंतर बघितलं मुलांनो तर 40 किलोमीटर ही महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची सीमा बनवते. मुलांनो हा जो डेटा आहे या डेटावर मुलांनो TCS किंवा IBPS कंपनी आपल्याला प्रश्न विचारू शकते. कारण यापूर्वी मुलांनो त्यांनी अशाच टाईपचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. त्यांनी विचारलं होतं की महाराष्ट्राच्या वायव्य भागामध्ये जे नदीचे खोरे आहे या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणती जमात आढळते, जमातीचे लोक राहते असं आपल्याला प्रश्न दिले होते मुलांनो. तर ही एक कॉन्सेप्ट थोडंसं लक्ष द्यावा. म्हणजे आपल्याला ती अशा प्रकारे प्रश्न विचारू शकते. तर आपल्याला ते किती किलोमीटरची सीमा बनवते यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं ही कॉन्सेप्ट लक्षात राहू द्या. पुढचा बघू मुलांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो 75. हे प्रिव्हियसमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला मुलांनो, जी बघा पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक प्रवाहाला काय म्हणतो? त्याचं उत्तर येते मुलांनो प्राणहिता. म्हणजे या तिन्ही नद्या मुलांनो एका जागी मिळते आणि नंतर एकच प्रवाह होतो, त्याला काय म्हणतो? प्राणहिता. पण प्राणहिता हे नाव कुठे दिलं तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. या तिन्ही पण नद्या मुलांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या. वर्धा नदी जी आहे मुलांनो, वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला कोळशाचे साठे दिसून पडते.
आणि हे मुलांना बघितलं तर उत्तरेपासून दक्षिणेकडे असे प्रकारच्या वाहणाऱ्या नद्या आहे. वैनगंगा नदी महत्त्वाची आहे मुलांनो. वैनगंगा नदीवर बघितलं तर एक राष्ट्रीय प्रकल्प आहे मुलांनो. त्याचं नाव सांगता मला कमेंट बॉक्समध्ये सर्व. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणती पर्वतरांग गोदावरी आणि भीमा नदीची खोरे वेगळी करते? भीमा आणि मुलांनो गोदावरी नदीचे खोरे वेगळे करते. त्याचं उत्तर येते मुलांनो बालाघाट. कोणतं म्हणू आपण? बालाघाट. थोडंसं लक्ष द्या मुलांनो. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग हे बघा मुलांनो गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे वेगळे करते. हे दोन्ही पण नाव पाठ ठेवा मुलांनो. हे शंभू महादेव शंभू रांग असं हे लक्षात ठेवा. हे कारण मुलांनो कन्फ्यूज होते बऱ्याचशा वेळा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? पश्चिम वाहिनी नदी कोणती नाही? त्याचं उत्तर येते मुलांनो भीमा. आणि भीमा ही बघितलं तर मुलांनो कृष्णा नदीची उपनदी आहे. पण या दोघींचा आपण जो संगम आहे मुलांनो हा महाराष्ट्र बाहेर कर्नाटकात होतो. म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याली स्वतंत्र आपण अभ्यास करतो. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती? त्याचं उत्तर येते मुलांनो गोदावरी. आणि गोदावरी ही आपल्या भारतातील मुलांनो दुसऱ्या क्रमांकाचे नदीचे खोरे आहे. दुसऱ्या क्रमांकाचे नदीचे खोरे. त्यावरून हा डेटा एक थोडासा पाठ ठेवा मुलांनो. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण तर सर्वात जास्त कोणती नदी प्रणालींनी भाग व्यापलेला आहे तर ती आहे मुलांनो गोदावरी. ते आहे बघा 49.5%. त्याचबरोबर मुलांनो सर्वात कमी जो भाग आहे हे बघितलं तर नर्मदा नदी किती 0.5%. मग महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नदीचे खोरे कोणते आहे तर भीमा आणि कृष्णा नदीचे खोरे मुलांनो दुसऱ्या क्रमांकाच्या 22.6%. आणि तापी आणि पूर्णा बघितलं तर मुलांनो किती तर तिसऱ्या क्रमांकावर 16.7%. आणि कोकणातल्या नद्यांनी बघितलं तर 10.7. आता कोकणातल्या दोन नद्या मुलांनो महत्त्वाच्या, एक आहे उल्हास आणि दुसऱ्या बघितलं तर वैतरणा. या दोन नदी थोडंसं मुलांना याच्याबद्दल थोडंसं वाचून घ्या म्हणजे प्रश्न चुकणार नाही परीक्षेमध्ये विचारला तर. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. बघा नर्मदा नदी गुजरात राज्यात जाऊन कोणत्या ठिकाणी आखातास मिळते? म्हणजे गुजरात राज्यामध्ये नर्मदा नदी प्रवेश केल्यानंतर कोणत्या आखातामध्ये ती मिळते मुलांनो? कोणत्या ठिकाणी? त्याचं उत्तर येते मुलांनो भरूच या ठिकाणी ती काय होते आखातास मिळते. थोडीशी याबद्दल थोडंसं लक्ष द्या. ही बघा मुलांनो या अमरकंट या धबधब्यावर हिचा उगम होतो. पहिले ती मुलांनो बघितलं तर वायव्येकडे वाहते, नंतर उत्तरेकडे, पुन्हा वाहेकडे, मग ती अशी वाहत जाऊन मुलांनो बघितलं तर या भरूच हे ठिकाण कुठं आहे तर गुजरातमध्ये आहे. तिथून ती मुलांनो अरबी समुद्राला मिळते. ही पण एक कॉन्सेप्ट थोडीशी लक्ष राहू द्या म्हणजे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. बघा नर्मदा नदीच्या कोणत्या नैसर्गिक सीमा आहे? तर याचं उत्तर येते मुलांनो दोन्ही पण. जी नर्मदा नदी वाहते मुलांनो पश्चिमेकडे, तिच्या उत्तरेकडे मुलांनो कोणता आहे तर बघितलं तर विघ्न पर्वत आहे. आणि हिच्या दक्षिणेकडे कोणत्या मुलांनो तर बघा सातपुडा. हा कॉन्सेप्ट थोडीशी लक्ष राहू द्या मुलांनो म्हणजे हा प्रश्न चुकणार नाही. विघ्न आणि या सातपुडा पर्वत रांगेमध्ये हा विघ्न पर्वत पहिले खूप विचारत होता मुलांनो, पण आता आपण बघितलं तर या विघ्न पर्वताच्या जागी सातपुडा पर्वतावर जास्त प्रश्न येत आहे. सातपुडा पर्वतामधले दोन शिखर आहे मुलांनो, एक आहे भारतातील सर्वोच्च शिखर आणि एक आहे महाराष्ट्रातील. या दोघांची पण नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगसान आठवणीने. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. आताच बघितलं मुलांनो नर्मदा, बघा नर्मदा काठावर महेश्वर या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांच्या राजधानीपासून 8 किलोमीटर अंतरावर कोणता धबधबा आहे? अहिल्यादेवी यांची राजधानी आहे मुलांनो, तिथून 8 किलोमीटरवर कोणता धबधबा आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो कपिलधारा धबधब्यावरूनच नर्मदा नदीचा काय होतो मुलांनो उगम होतो. ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. नर्मदा नदीमुळे कोणत्या जिल्ह्याची वायव्य सरहद तयार झालेली आहे? म्हणजे आपल्या महाराष्ट्राची वायव्य सरहद मुलांनो कोणत्या जिल्ह्याची वायव्य सरहद तयार झालेली आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो नंदुरबार नदीवरूनच ती गुजरातमध्ये काय करते प्रवेश करते. पुढचा प्रश्न बघितलं, काळजीपूर्वक लक्ष द्या. नर्मदा नदीने महाराष्ट्रात एकूण किती लांबी आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो 54 किलोमीटर. नर्मदा नदीवर भरपूर प्रश्न झालेले पण थोडेसे चेंज करून मुलांनो थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर बघा तापी नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी कोणची मुलांनो? तापी आणि काय म्हणतो मुलांनो आपण बघितलं तर तापी पूर्णा म्हणतो. त्याचं उत्तर येते मुलांनो पूर्णा. तापी पूर्णा नदीचे खोरे म्हणतो. पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरी नदीच्या खोऱ्यात यलदरी आणि सिद्धेश्वर धरण बांधलेले आहे?
बघितलं मुलांनो, कोणते म्हटलं, कोणत्या नदीच्या खोऱ्यात, त्याचं उत्तर येतं मुलांनो पूर्णा नदीच्या खोऱ्यात. येलदरी बघितलं मुलांनो, हे आपल्याला परभणी जिल्ह्यात दिसून येते. सिद्धेश्वर मुलांनो तुम्ही सांगू शकता मला कमेंट बॉक्समध्ये. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणत्या नद्या खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातल्या कोणत्या नद्या खसदरीतून, म्हणजे मुलांनो एखाद्या पर्वतरांगेतून, धबधब्यावरून, अशा जागेवरून वाहणाऱ्या नद्याला म्हणतो आपण खसदरीतून. त्याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर तापी आणि नर्मदा या दोन्ही पण खसदरीतून वाहणाऱ्या नद्या आहे. दोन्ही पण उत्तरेकडे वाहते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोळशाच्या साठ्यासाठी मुलांनो कोणत्या नदीचे खोरे ओळखले जाते? याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर वर्धा नदीचे खोरे, वैनगंगा आणि वर्धा नदीचे खोरे. वर्धा नदी जी आहे मुलांनो, या वर्धा नदीने महाराष्ट्रात मुलांनो 3 जिल्ह्यांची सरहद तयार केलेली आहे. एक आहे अमरावती, दुसरा मुलांनो वर्धा आणि यवतमाळ. या 3 जिल्ह्याची यांनी मुलांनो सरहद तयार केलेली आहे. ही पण एक मुलांनो महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, थोडंसं लक्ष राहू द्या. वर्धा नदीची मुलांनो एक आणखी उपनदी आहे मुलांनो, कोणची? निरगुडा या नदीमध्ये पण सुद्धा मुलांनो कोळशाचे साठे आहे. आणि निरगुडा या नदीवर मुलांनो बघितलं तर मुलांनो वणी हा तालुका वसलेला आहे. वणी हा तालुका यवतमाळ जिल्ह्यातील आहे. हे पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? याचं उत्तर आहे मुलांनो निरगुडा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. त्याचं उत्तर आहे मुलांनो तापी. पुढचा प्रश्न बघा, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते? त्याचं उत्तर आहे मुलांनो नंदुरबारमधून. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणती तापीची उपनदी आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो पूर्णा. आपण आत्ताच बघितलं होतं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, तापी आणि गोदावरी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झालेली आहे? तापी आणि गोदावरी म्हटलेलं मुलांनो, तर याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर तापी आणि गोदावरी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर येते मुलांनो अजिंठा सातमा डोंगर रांगेमुळे तापी आणि गोदावरी नदीचे खोरे वेगळे झालेले आहे. एक वेळा बघता पण येतो मुलांनो, पण लक्ष द्या. पुढचा प्रश्न घेऊ. बघा, कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर यामध्ये मुलांना बघितलं तर तापी हीच मुलांना पश्चिमवाहिनी नदी आहे. कावेरी, महानदी आणि कृष्णा हे तर मुलांना अरबी समुद्राला मिळत नाही. कारण हे बघितलं तर महाराष्ट्रातली पश्चिमवाहिनी नदी आहे सर्वात मोठी. पश्चिमवाहिनी नदी या सर्व अरबी समुद्राला मिळतात. पुढचा प्रश्न लक्ष द्या. सातपुडा पर्वतामुळे रिकामी जागा नदीची खोरी वेगळी झाली आहे. कोणकोणती मुलांना? तर नर्मदा आणि तापी नदीची खोरी. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील धुळे जिल्ह्याला लागून असलेली नर्मदा नदीने सीमा किती किलोमीटर आहे? बरोबर आहे, किती किलोमीटरची सीमा बनवलेली आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश? हे तुम्हाला मी चार्टवरून सांगितलेलं आहे. याचं उत्तर मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगसाल मुलांनो. कारण बघा, तुम्हाला म्हटलं होतं अशा टाईपचा प्रश्न विचारू शकतात. तर हे पण प्रश्न मुलांना परीक्षेमध्ये येऊ शकतो. तुम्हाला हे पूर्ण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळ्या मृदेची जमिनीची खोली सर्वात जास्त सापडते? त्याचं उत्तर आहे मुलांनो गोदावरी. काळी मृदालाच आपण काय म्हणतो? रेंगूर मृदा म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न मुलांनो बघा, खालीलपैकी कोणती रांग ही बघा नर्मदा आणि तापी नदीची खोरे जलविभाजक आहे? याचं उत्तर आहे मुलांनो सातपुडा. आता मुलांनो आपण थोडेसे वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊ. म्हणजे प्रश्न मुलांनो थोडंसं तुम्हाला काय होऊन जाते, पटकीने कव्हर होऊन जाणार. थोडंसं लक्ष द्यायचं. मुलांना प्रश्न बघा, काळजीपूर्वक थोडंसं समजून घ्या. बघा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी नाही? पश्चिमवाहिनी नदी नाही असा आपल्याला प्रश्न विचारायला मुलांनो. पश्चिमवाहिनी कोणती नाही? तर याचं उत्तर येतं मुलांनो कोयना ही नदी मुलांनो आपल्या महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नदी आहे. आणि ह्या नदीला मुलांनो महाराष्ट्राची भाग्यरेखा
भाग्यरेखा असं सुद्धा आपण म्हणतो. ही पण एक कॉन्सेप्ट इथे मुलांना थोडंसं लक्ष राहू द्या, म्हणजे प्रश्न आपला चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला, खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? त्याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर वर्धा नदीची उपनदी कोणती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर पैनगंगा. पैनगंगा नदी ही मुलांना वर्धा नदीची उपनदी आहे. पुढचा बघा प्रश्न, आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून उत्तरेकडे जातो तेव्हा विविध नद्याचे खोरे पार करतो, त्याचा क्रम खालीलपैकी कोणता? म्हणजे मुलांना बघितलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तर क्रम कोणता? त्याचं उत्तर आहे मुलांना ऑप्शन क्रमांक 3. कोणता बघितलं तर मुलांना सावित्री, भीमा, सीना आणि वैनगंगा या तिन्ही पण नद्या. लक्ष द्या, ह्या कोकणातल्या मुलांना भीमा, सीना आणि वैनगंगा. वैनगंगा एकदम मुलांना आपल्याला पूर्वेकडे दिसून येते. पुढचा प्रश्नाकडे लक्ष द्या. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या. भीमा नदीला हवेली या ठिकाणी उजव्या तीराने मिळणारी नदी कोणती? बघा, हवेली हे ठिकाण आहे मुलांना पुणे यामध्ये, आणि इथे मुलांना उजव्या तीराने कोणती नदी मिळते? त्याचं उत्तर आहे मुलांना इंद्रायणी. इंद्रायणी ही नदी मुलांना भीमा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? त्याचं उत्तर आहे मुलांना इंद्रायणी. इंद्रायणी हे बघितलं तर मुलांना भीमा नदीची उपनदी आहे. यामध्ये इंद्रावती, पौरा आणि बघा दुबना या तिन्ही पण मुलांना गोदावरी नदीच्या उपनद्या आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भातसा आणि काढू या दोन नद्या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहे? बघा मुलांना, भातसा आणि काढू या दोन्ही पण नद्या कोणत्या नद्याच्या मुलांना उपनद्या आहे? त्याचं उत्तर आहे मुलांना उल्हास. उल्हास ही जी नदी आहे मुलांना, यांनी मुलांना बघितलं तर कोकणातला सर्वात जास्त भाग व्यापलेला आहे, 55.7%. त्यानंतर उल्हास ही नदी मुलांना कोकणातली सर्वात मोठी नदी आहे. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या. भीमा नदीला डाव्या तीराने मिळणारी उपनदी कोणती? भीमा नदीला डाव्या तीराने मिळणारी उपनदी कोणती? तर याचं उत्तर आहे मुलांना सीना. सीना ही बघितलं तर मुलांना नगर, अहमदनगर जिल्ह्यातून वाहते, आणि अहमदनगर जिल्हा मुलांना या सीना या नदीच्या काठावर बसलेला आहे. सीना या नदीच्या काठावर बसलेला आहे. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा कोणती नदी तयार करते? पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा कोणती नदी तयार करते असा आपल्याला प्रश्न विचारलेला मुलांना. त्याचं उत्तर येते बघितलं तर भीमा. भीमा ही जी नदी आहे मुलांना तो पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा तयार करते. पुढचा प्रश्न बघा. भीमा नदीची एकूण लांबी 860 किलोमीटर आहे, पण महाराष्ट्रात तिची लांबी किती किलोमीटर? त्याचं उत्तर येते मुलांना बघितलं तर 451. आता भीमा मुलांना बघितलं तर कृष्णा नदीची उपनदी आहे. कृष्णा नदीवर मुलांना TCS कंपनीने प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्हाला सुद्धा आता ह्या मुलांना भीमा नदीबद्दल सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुलांना आपण जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो त्यावेळेसचा क्रम कोणता आहे हा तुम्हाला विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे मुलांना ऑप्शन क्रमांक पहिला. पहिले बघितलं तुम्हाला बघितलं तर उत्तरेकडे सावित्री, नंतर भारजा, जोग आणि वैशिष्ट्ये. हे थोडंसं लक्ष द्या मुलांना, हे कारण प्रश्न आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ओके. पुढचा प्रश्न मुलांना काळजीपूर्वक लक्ष द्या. वणी हे गाव कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? वणी म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर आहे मुलांना निरगुडा. निरगुडा ही मुलांना बघितलं तर वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा नदीची. इथे सुद्धा कोळशाचे साठे आहे मुलांना. वणी हा मुलांना यवतमाळ जिल्ह्यातील तालुका आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तालुका आहे. ही पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? त्याचं उत्तर आहे मुलांना निरगुडा. पुढचा प्रश्न बघा. भारतीय पठारावरील म्हणजे पूर्वेच्या गोंडवाना भागातील नदी असल्याने गोदावरी नदीस रिकामी जागा असे म्हटले जाते. बघा मुलांना, हे गोंडवाना भागातील, त्याचं उत्तर आहे मुलांना रुद्रगंगा. रुद्रगंगा असं नाव सुद्धा आहे मुलांना गोदावरी नदीला. पुढचा प्रश्न बघितला, काळजीपूर्वक लक्ष द्या. वैनगंगा ही गोदावरीची उपनदी आहे,
तर या नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो? वैनगंगा या नदीचा मुलांनो उगम कोणत्या ठिकाणावरून होतो? त्याचं उत्तर येते मुलांनो शिवनी. शिवनी हा जो जिल्हा मुलांनो मध्य प्रदेशमधील आहे आणि हे बघितलं तर मुलांनो अशी सरळ वाहत येते. हे लक्षात सांग. वैनगंगा नदी पण महत्त्वाची आहे मुलांनो, वैनगंगा नदीसुद्धा. पुढचा प्रश्न बघा. कोकणाची उत्तर आणि दक्षिण सीमा रिकामी जागा यांनी निश्चित केली आहे. मुलांनो बघा, कोकणाची उत्तर आणि दक्षिण हे जे आहे दोन्ही पण मुलांनो कोणत्या नदींनी तयार केलेले आहे? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2. उत्तरेला दमणगंगा आणि मुलांनो दक्षिणेकडे तरेखोल. ह्या दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरची प्रमुख नदी कोणती? उजव्या तीरावरची प्रमुख नदी कोणती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर येते मुलांनो पंचगंगा. पंचगंगा या नदीला मुलांनो कोल्हापूरची जीवनवाहिनी सुद्धा म्हणतो, जीवनवाहिनी. आणि ही मुलांनो कृष्णा नदीची काय आहे? प्रमुख उपनदी आहे, पण ती उजव्या तीराने मुलांनो, उजव्या बाजूने. पुढचा प्रश्न बघा. तापी आणि पूर्णा यांचा संयुक्त प्रवाह कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तापी आणि पूर्णा याचं उत्तर आहे मुलांनो जळगाव, धुळे आणि नंदुरबार. आणि तापी याला मुलांनो का म्हणते तर बघा जळगावची कन्या म्हणते. का म्हणतो मुलांनो? जळगाव कन्या, किंवा याला जळगाव कन्या नाही मुलांनो खानदेश. का म्हणतो मुलांनो? खानदेश कन्या असं सुद्धा म्हणतात. कारण मुलांनो हे खानदेशामध्ये हिच्यावरच पूर्ण का म्हणतो तिची शेती वगैरे का म्हणतो मुलांनो उत्पादन घेतले जाते म्हणून. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. प्रश्न का दिलेला तो समजून घेऊ. खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? तापीची मुलांनो कोणती उपनदी नाही असा आपल्याला प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये उत्तर येते मुलांनो बघितलं तर दुभना. दुभना ही जी नदी आहे मुलांनो ही गोदावरीची मुलांनो उपनदी आहे, गोदावरीची उपनदी आहे. तर ही पण एक कॉन्सेप्ट थोडीशी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, लक्ष द्या मुलांनो. काय म्हटलेला? बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद कोणती नदी निर्माण करते? बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद मुलांनो त्याचं उत्तर येते मांजरा. आणि बीड जिल्ह्यामध्ये मुलांनो 2 नद्या आहे, ही पण लक्षात ठेवसा. आणि एक समोर एक क्वेश्चन आहे त्यावरून समजून घेऊ. पुढचा प्रश्न बघितलं तर खालील पैकी कोणती नदी गोदावरी नदीचा खोऱ्याचा भाग नाही? त्याचं उत्तर येते मुलांनो भातसा. आणि भातसा ही बघितलं तर कोकणातील नदी आहे. आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये मुलांनो एकूण 8 उपखोरे आहे. किती म्हणू आपण? एकूण 8 उपखोरे आहे. ही पण एक गोष्ट इथे मुलांनो लक्षात ठेवा, एकूण 8 खोरे. पुढचा प्रश्न आहे, लक्ष द्या. बघा, बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? मुलांनो बघा, बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर येते मुलांनो लक्षात येते आपल्याला की मुलांनो बिंदुसरा. बिंदुसरा या नदीच्या काठावर बघितलं तर मुख्य ठिकाण वसलेल्या मुलांनो कोणते? बीड जिल्ह्याचे. आणि संपूर्ण बीड जिल्हा बघितलं तर मांजरा या नदीवर. हे थोडेसे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघितला तर बघा, गोदावरी नदीच्या डाव्या बाजूने येऊन मिळणारी नदी कोणती? डाव्या बाजूने येऊन मिळणारी नदी कोणती मुलांनो? त्याचं उत्तर येते मुलांनो तिन्ही पण. त्यामध्ये पहिली जी बघितलं तर कांदवा ही मुलांनो नाशिकमध्ये मिळते. दुसरी बघितले तर मुलांनो शिवना हे बघितलं तर मुलांनो औरंगाबादमध्ये मिळते. आणि दक्षिण पूर्णा मुलांनो बघितलं तर परभणीमध्ये मिळते. या 3 कॉन्सेप्ट लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न लक्ष द्या. गोदावरी नदी नांदेड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी तेलंगणात प्रवेश करते? जी गोदावरी नदी आहे तेलंगणामध्ये कोणत्या ठिकाणावरून प्रवेश करते? याचं उत्तर येते मुलांनो कोणचा? धर्माबाद मुलांनो हे बघितलं तर का म्हणून आपण प्रवेश करते. पुढचा प्रश्न लक्ष द्या. पूर्णा नदीच्या खोऱ्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो? पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये कोणत्या का म्हणतो जिल्ह्यांचा समावेश होतो? त्याचं उत्तर येते तिन्ही पण. अकोला, बुलढाणा आणि जळगाव या तिन्ही पण जिल्ह्यांचा समावेश होतो मुलांनो. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न बघा, धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले शहर आहे? धुळे हे शहर मुलांनो याचं उत्तर येते मुलांनो पांजरा. आणि हे तितूर नावाची नदी आहे मुलांनो. तितूर नावाच्या नदीवर मुलांनो बघितलं तर 40
चाळीसगाव मुलांनो महत्त्वाचं एक खानदेशामधलं रेल्वे स्टेशन आहे मुलांनो, त्यामुळे थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न आहे बघा, तापी आणि गिरणा नदीचा संगम स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तापी आणि गिरणा नदीचा संगम स्थळ म्हटलं हे कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो रामेश्वर. रामेश्वर या ठिकाणी या नदीचा आपल्याला संगम स्थळ दिसून येतो. पुढचा बघा, तापी नदीच्या उजव्या बाजूने उत्तरेकडून येऊन मिळणारी गोमती नदी कोणत्या ठिकाणी संगम आहे? गोमती नदीचा मुलांनो कोणत्या ठिकाणी संगम आहे? याचं उत्तर आहे मुलांनो शहादा. शहादा. दुसरं एक नाव पण लक्ष द्यायचं मुलांनो प्रकाशा. प्रकाशा येथे सुद्धा मुलांनो या नदीचा उगम होतो. तापी नदीच्या उजव्या तीराने मिळणारी गोमती नदी, यावर भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न बघितला तर तापी नदी महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते? म्हणजे जी तापी नदी आहे मुलांनो ही गुजरातमध्ये नंदुरबारमधून कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते? त्याचं उत्तर आहे मुलांनो तळोदा. तळोदा या ठिकाणावरून ती प्रवेश करते. पुढचा प्रश्न मुलांनो बघा, कोणत्या नदीवर महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्याच्या सीमेवर सरदार प्रकल्प उभारण्यात आला आहे? सरदार जो प्रकल्प आहे मुलांनो हा कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर काय मुलांनो नर्मदा. हे तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण नर्मदाची मुलांनो ती उपनदी आहे. तिचं नाव आहे मुलांनो तवा. तवा ही काय आहे? उपनदी आहे. त्यावर हा प्रकल्प आहे मुलांनो. पुढचा प्रश्न बघितलं तर काय म्हटलं बघा, ठाणे जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर वरील जिल्हा आहे? म्हणजे ठाणे जिल्हा मुलांनो कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर उल्हास. उल्हास या नदीच्या काठावर वसलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न बघितलं, महाराष्ट्रातील कोणती नदी दक्षिण वाहिनी नदी नाही? दक्षिण वाहिनी नदी कोणती नाही? तर याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर पैनगंगा. पैनगंगा मुलांनो बघितलं तर ही पूर्व वाहिनी नदी आहे, दक्षिण वाहिनी नाही. पण वर्धा, वैनगंगा आणि इंद्रावती या सर्व दक्षिण वाहिनी नदी आहे. पुढचा प्रश्न बघितला तर कसारा घाट मुंबई आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग 3. पण राष्ट्रीय महामार्ग 4वर सुद्धा मुलांनो बघितलं तर बोर घाट आहे. कोणचा म्हणून आपण? बोर घाट. ही पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मुलांनो बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या दरम्यान. त्याचं उत्तर आहे मुलांनो विजयदुर्ग. आणि त्याचबरोबर देवगड, कलावती आणि तरेखोल हे तिन्ही पण मुलांनो बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे खाडी. खाडी पण विचारते मुलांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती खाडी आहे म्हणून. तर हे पण थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे प्रश्न चुकणार नाही. प्रश्न तुमचा चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघू, थोडंसं लक्ष द्यायचा. पुढचा प्रश्न दिलेला मुलांनो बघा, कसारा घाट त्यानंतर बघा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कोणती खाडी आहे? आता आपल्याला प्रश्न विचारला मुलांनो, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कोणती खाडी आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर बाणकोट. आणि यामध्ये मुलांनो बघितलं तर रोहा, राजापुरी आणि धरमतर या तिन्ही पण नद्या मुलांनो बघितलं तर रायगड जिल्ह्यात दिसून येते. कोणत्या जिल्ह्यात मुलांनो? रायगड जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नदीच्या मुखाच्या जेवढ्या भागात शिरते त्याला काय म्हणतो? जेवढ्या भागात शिरते मुलांनो तिला काय म्हणतो? तर तिला म्हणतो आपण मुलांनो खाडी. काय म्हणतो आपण? खाडी. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची सर्वाधिक रुंदी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? सर्वाधिक काय म्हटलेलं मुलांनो, अशी तिची काय म्हणतो मुलांनो सर्वाधिक रुंदी कोणत्या का म्हणून आपण नदीच्या खोऱ्यात आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो उल्हास. आणि हे किती सेंटीमीटर आहे मुलांनो ते पण लक्ष द्यायचं. किती किलोमीटर आहेत? 30 ते 60 किलोमीटर एवढी हिची आपल्याला रुंदी दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, लक्ष द्यायचा. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरे ते दक्षिणेकडच्या दरम्यान आहे. उत्तर आणि दक्षिणेच्या दरम्यानमध्ये कुठे आहे मुलांनो? तर याचं उत्तर आपण बघितलं मुलांनो तर काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. उत्तर आणि दक्षिण म्हणजे दमणगंगा आणि दुसरी कोणती मुलांनो? तरेखोल. दमणगंगा आणि तरेखोल. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात सर्वात कमी किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? किनारपट्टी. तर याचं उत्तर आहे मुलांनो ठाणे. ठाण्याला फक्त 25 किलोमीटरचीच किनारपट्टी लाभलेली आहे.
पुढचा प्रश्न बघितलं, एक सेकंड मैडम, मैं क्लास में हूँ, मोबाईल चालू रहने देना, एक सेकंड. ओके मुलांनो, आजच्या दिवसपर्यंत बस मुलांनो, पुन्हा भेटू आपण आपल्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.